नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण खायला खूप छान टेस्टी अशी कोबीची भाजी। त्यासाठी इथे बघा मी एक अर्धा किलो कोबी घेतलेला आहे, असा छान बारीक चिरून। आणि कोबी घेताना कधीही असा जड कोबी बघून घ्यायचा, हिरवागार असा। आता त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तिथे कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ आपण फक्त धुवून घेणार आहोत, भिजवण्याची गरज नाही आहे। एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, आणि लसूण घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान तडतडली की नंतरच यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, आता इथे घालूयात कढीपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी 4 ते 5 अशा कट करून। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता इथे लसूण ठेचून घातलेला आहे मी। आता हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं, लसूण मस्त खरपूस होईपर्यंत इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा लसूण छान लाल झालेला आहे। आता इथे घालायचं आपल्याला टोमॅटो। इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे। आता हे छान परतून घ्यायचं, टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। या पद्धतीने कोबी बनवणं खूप छान आणि खूप टेस्टी लागतो। अगदी न खाणारेही आवडीने खातील एवढा छान होतो, आणि डब्यासाठी तर खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही। आता यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा हळद, हळद पण छान यामध्ये परतायची। आता मुगाची डाळ आहे ती आपण धुवून घेणार आहोत आणि नंतरच यामध्ये घालायची आहे। इथे तुम्ही चण्याची डाळ ही वापरू शकता, पण चण्याची डाळ अगोदर भिजत घालायला लागते, त्यामुळे अगदी झटपट होण्यासाठी इथे मुगाची डाळ घातली की भाजी पटकन होते आणि खायलाही खूप चविष्ट लागते। हे बघा डाळ पण इथे छान मी 1 मिनिटभर अशी परतून घेतलेली आहे तेलावरती। आता यामध्ये घालायचं आपल्याला कोबी। कोबी असा जेवढा छान पातळ उभा चिरून घ्याल ना तेवढा तो पटकन शिजला जातो, कारण आपण वाफेवरच ही भाजी शिजवणार आहोत। इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे। तर यावरती घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, आणि कोथिंबीर घातली आहे इथे। आता व्यवस्थित आपण ही छान मिक्स करून घेऊयात। मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा कोबी छान एकजीव करून घ्यायचा आहे या सर्व मसाल्यामध्ये, डाळीमध्ये। आणि याच भाजीमध्ये आपण अजून एक असं सिक्रेट मसाला टाकणार आहोत, म्हणजे या भाजीची चव खूप छान वाढते अजूनच। तो कुठला आहे तो सांगते मी पुढे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। हे बघा इथे भाजी मस्त मिक्स करून घेतलेली आहे।
आता यामध्ये घालणार आहोत आपण मॅजिक मसाला. याने भाजीची चव खूप छान वाढते. इथे मी 1 पॅकेट टाकलेलं आहे. आता हा सर्व मसाला जो आहे तो या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. हे बघा मसाला मिक्स झालेला आहे. आता आपण झाकण ठेवून भाजी 10 ते 15 मिनटं छान वाफवून घेणार आहोत. पण अधूनमधून 5-7 मिनटानंतर भाजी हलवून घ्यायची, कारण मग खाली लागू शकते. चेक करूयात आपण भाजी शिजली की नाही. बघा मस्त छान अशी मोकळी वाफेवरती आपण कोबीची भाजी शिजवलेली आहे. आणि डाळ पण पाहू शकता किती मस्त शिजलेली आहे. एकदम अशी फुगलेली आहे डाळ पण पाहू शकताय. अतिशय खायला चवदार आणि खूप टेस्टी लागते अशी भाजी केली तर नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.